नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आपण आता गणपतीचं सगळं डेकोरेशन वगैरे करतोय. मला दाखवतो डेकोरेशन. आपण आता फक्त भिंतीला अशा लाईटी सोडल्यात बाजूने. हे असे झुंबर वगैरे सगळे लावलेत. दादा इथं सगळं घेऊन उभा आहे. इकडे आता आपलं मंटी वगैरे म्हणजे मंटी तर आपली बाहेरून झाली आहे. आता फक्त हे जे बांबू आहेत ते आपण पडद्यासाठी करणार, असं टेंट टाईप करणार तुम्हाला दाखवतो. आणि असं सुंदर असं चित्र आहे आपल्या काकांनी काढलेलं आहे. सतत बघू दादा कुठे जातोय. दादा आता तिकडे कुठेतरी गेले माती भरायला. बघू आपण कुठे आहे. हा बघा, इथून माती भरतोय. माती कशी दादा? लाकडं उभे करण्यासाठी. आपली थीम अशी एकदम डोंगरासारखी, म्हणजे हिमालय टाईप अशी सगळी थीम आहे आपली. कापूस वगैरे सगळा आणला आपण मुंबईवरून. आता पूर्ण माती भरून ते डोंगर उभे राहण्यासाठी करणार आहे. काय माहिती त्यांची काय आयडिया चालू आहे, कसं करतात बघू. सो दादा आता इथे काहीतरी करतोय तो. आणि इकडे रवी दादा आणि लाईट काढलेली असते ना सगळं. तारेचं कंदील बनवणार आहे. कंदील नाही मग आता तेच कंदीलमध्ये ढग हे करायचं, ढग बनवणार तारेचं. त्याच्यामध्ये मस्त एक लाइटिंग वगैरे सोडायची. काहीतरी वेगळं डोकं लावतं का पण हे काय असं काम सोड दाखवतो. घेणार ते वजन काय बोलूचा बोलूचा सांगितलं रे काय त्या चांगला हा आमचा कानोळा आहे. करता काय कळणार ना आता. कानाला हे काम आम्ही निवडून दिलेलं आहे. 2 वर्ष इकडे आतमध्ये यांचा एक विषय वेगळं चालू आहे. फुल भारी वाटते एकदम. लाइटिंग वगैरे एकदम खतरनाक वाली. आपण आता सगळे कापसाचं काम करतोय. कापूस बघा किती भरलाय. जे हा फेरीने ढगा बनवतोय. हा एक वेगळा कापूस आहे आणि हा वेगळा कापूस आहे. हा कापूस आता पूर्ण कडकवाला आहे, तोडायला नरम करून असं म्हणजे असा करायचा त्याला. पप्पा आणि आबाईचं सगळं काम करतायत, झालर वगैरे लावायचं. या तुम्ही पण मजा करा. सो आता आपल्याला सगळं डेकोरेशन झालंय. डेकोरेशनच्या व्हिडिओ जरा पण टाइम नाही भेटला. सगळी पोरं जास्त होती, काहीच टाइम नाही भेटलं तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. आता तुम्ही सगळं डेकोरेशन वगैरे असेल. आता एक पुढचं दाखवतो. हे आपली वरती एलईडी आहेत. वरती आपण ढगं केलेत. हा बाजूला वगैरे असा कापूस आहे. इथे पण थोडा कापूस लावला आहे. आणि अजून आपल्याला फक्त हे तर थोडंसं लपवायचं बाकी आहे. बाकी एकदम फुल पॅकिंग वगैरे केली याची. आणि एक आपण मूर्ती घेतली शंकराची अशी. त्याच्यावरती धूप आहे, तो धूप आता खालीच येणार झाला आहे. मला दिसत असेल तर थोडासा हा जो वगैरे ना इथून येतो, हात येतो धूर येतो खाली. टाईम लागतो थोडा. सगळं का फुल मिटावलं आहे. आपल्या इकडे डेकोरेशन आहे. तुम्हाला आता बाकीच्या लाईटिंग वगैरे दाखवतो कसे आहेत ते. एक
बाकी फक्त तुम्ही व्ह्यू बघा कसला खतरनाक वाला आहे. ढगा बघा खतरनाक दिसत आहेत. सो आपल्याला डेकोरेशन तर सगळ्यांना खूप आवडलं इथे. डेकोरेशन पण एकदम भारी झालं आहे. पण पूर्ण पडदे वगैरे सगळं लावून घेतलं इथे. हे फक्त अजून कापूस लावायचं बाकी आहे. करून टाकू तो पण विषय काय विषय नाही आता. पण जावं आता इकडे चालू आहे वेगळा विषय. इथं गाणी वगैरे लावलेत भजन विजन आणि ते इकडे पण एकदम वेगळा विषय चालू आहे. करंजा वगैरे बनवतो चालू आहे. करंजा बनवायला माणसं बघा किती लागली आहेत. ही 2 मोठी माणसं आहेत. दोन मोठी माणसं लागली इथं. आता खायचं होते आणि तळायला पण वेस्ट चालू. इकडे पुन्हा तळायचा विषय चालू आहे. हे एवढे पूर्ण झाले सगळे तळून. व्हिडिओ काढायला टाइमच नाही म्हटलं सगळं डेकोरेशन करण्यामध्ये. खाऊ घेऊ तसं तर पहिला तळू घेऊ गोया. गरम गरम खाऊ तिकडे सुरुवात झालेली हा. हे काय गरम गरम सगळं खाऊ सुरुवात झाली आहे त्यांची. गरम गरम असल्यामुळे हात मारते बघ. जा घेऊन जा घरून जा. सो आजचा ब्लॉग इथपर्यंत होता. ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो मला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच नवीन ब्लॉग अजून येतील. अपडेट तर भेटून जाईल तुम्हाला. बाय बाय.